सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या वर्गाचे सूत्रसंचालक आदरणीय धर्ममित्र आटे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व धम्मचारी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या काही आठवड्यापासून आपण आर्य अष्टांगिक मार्गाचा आपण हा विषय या ठिकाणी पाहत आहोत आणि गेल्या 2 आठवड्यापासून आपण सम्यक व्यायाम या विषयावरती पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि मागील वेळेला आपण बघितलेलं होतं की जे काही बुद्धांनी सम्यक व्यायामाअंतर्गत 4 सम्यक प्रयत्न सांगितलेले आहेत, त्यापैकी पहिला प्रयत्न आपण मागील वर्गामध्ये बघितलेला होता की ज्या अकुशल मानसिक अवस्था आहेत ते निर्माण होण्यापासून कशा टाळायच्या, म्हणजे अकुशल मानसिक अवस्था निर्माण न होऊ देणे, हा पहिला प्रयत्न आपण मागील याच्यामध्ये बघितलेला आहे. आणि त्यासाठी मग आपण महत्त्वाची बाब त्याच्यात बघितली की त्यासाठी अतिशय स्मृतिमान असणं आवश्यक आहे. जे काही आपल्या मध्ये जे येणाऱ्या अकुशल बाबी आहेत, त्या येण्याचे जे मार्ग आहेत ते आपले पंचेंद्रिय आहेत, आपलं मन आहे, तर ह्या 6 इंद्रियाच्या माध्यमातून या अकुशल बाबी आपल्यामध्ये प्रवेश करतात. आणि मग अशा या प्रवेशद्वारावरती आपण एक पहारेकरी ठेवायचा, आणि तो म्हणजे आपला स्मृतीचा पहारेकरी. पण जर कदाचित हा पहारेकरी जर कधी थोडा व्यस्त असला किंवा त्याने जर त्याचं काम नीट केलं नाही, म्हणजे आपल्या स्मृती जर आपण स्मृतिमान राहिलो नाही, तर अलगदपणे या काही अकुशल मानसिक अवस्था आहेत त्या मानसिक अवस्था आपल्यामध्ये प्रवेश करतील. आणि मग दुसरा सम्यक प्रयत्न बुद्ध सांगतात की जर आपल्या अस्मृतीमुळं किंवा आपल्या विस्मृतीमुळं म्हणा किंवा आपल्या अजागृतीमुळं जर अशा अकुशल मानसिक अवस्था आपल्या निर्माण झाल्याच, तर मग त्याचा काय केला पाहिजे, आपण उच्छेद केला पाहिजे. म्हणजे निर्माण झालेल्या अकुशल मानसिक अवस्थाचा उच्छेद करणे, त्याला नष्ट करणे, त्याचा नाश करणे. आता आपल्याला माहिती आहे की अकुशल अवस्थांचा नाश करणे किंवा त्यांचा उच्छेद करणे हे इतकं सोपं काम नाही. कारण उच्छेद करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऊर्जा पाहिजे, आणि ती ऊर्जा जी आहे ती विधायक ऊर्जा पाहिजे. नकारात्मक ऊर्जेने आपण अशा प्रकारच्या अकुशल मानसिक अवस्थाचा नाश करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याकडे विधायक अशी प्रचंड अशी ऊर्जा पाहिजे, त्याला आपण वीर्य म्हणतो. आणि अकुशल अवस्था म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे याच्यात 2 भाग आहे की एक उच्छेद करणे आणि अकुशल बाबीचा उच्छेद करणे. तर अकुशल बाबी म्हणजे आपल्याला माहिती आहे की लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या, अहंकार, स्पर्धा, शंका, कुशंका, ह्या ज्या अकुशल बाबी आहेत, या बाबी जर आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असेल, आपल्यात जर निर्माण झाल्या असतील, तर त्याचा उच्छेद करणे हा आपला दुसरा सम्यक प्रयत्न आहे. आणि हेच आपले अंतर्गत शत्रू आहेत, आणि याच अंतर्गत शत्रूवरती आपल्याला प्रहार करायचा आहे. कारण आपल्यात शत्रू हे आपले बाहेर नाहीत, जे आपण बरेचदा शत्रू म्हणून बाहेर बघतो, पण खऱ्या अर्थानं शत्रू हे आपल्यामध्येच दडलेले आहेत, आणि ते या अकुशल मानसिक अवस्थाच्या माध्यमातून हे शत्रू आपल्यामध्ये विराजमान असतात आणि सातत्याने ते आपल्यात येत पण असतात. आणि मग अशा या अंतर्गत शत्रूंवरती आपल्याला प्रहार जर करायचं असेल, तर तो कशा प्रकारे केला जाऊ शकतो, ही गोष्ट आपण पाहण्याचा आज प्रयत्न करूया. तर अकुशल अवस्था ह्या दुसरं तिसरं काही नसून या नकारात्मक अवस्था आहेत किंवा नकारात्मक भावना आहेत, आणि त्या आपल्या मनावरती त्या गोष्टींचा संस्कार झालेला असतो. म्हणजे कोणाला असं वाटत नाही की मी कोणाचा द्वेष करावा, म्हणजे आपण इथे जेवढेही लोक बसलेलो आहोत, असं मनापासून कोणालाच वाटत नाही की मला कोणाच्याविषयी ईर्ष्या निर्माण व्हावी, माझा लोभ वाढावा, माझं म्हणजे ह्या ज्या अकुशल बाबी आहेत ह्या माझ्यात निर्माण व्हाव्या असं कोणालाच वाटत नाही. परंतु तो संस्काराने आपल्यामध्ये आलेला भाग असतो, त्याची आपल्याला सवय झालेली असते. लोभ द्वेषाचा संस्कार आपल्यावरती झालेला असतो,
आणि या लोभ द्वेषाच्या संस्काराचे आपण त्याच्यामुळे आपल्याला सगळी सवय झालेली आहे. आपल्या लाईफस्टाईलला ते ॲज इट इज आपल्या त्या सवयी झालेल्या आहेत. आणि मग ही जी सवय आहे, ही जी मनाला लागलेल्या सवयी आहेत, जे काही आपल्याला लोभ द्वेष मोहाअंतर्गत जे आपले संस्कार झालेले आहे आपल्या मनावरती, या संस्काराला आपण पुन्हा पुन्हा स्वतःहून खुराक देतोय. म्हणजे जरी आपल्याला असं वाटत नसलं की या गोष्टी आपल्यात याव्या, परंतु आपण त्याला प्रोत्साहन देतो, त्याला खुराक देत असतो. आणि मग त्यामुळं आपल्या अजागृतीमुळं पुन्हा आपण त्या मानसिक अवस्थेत सातत्याने राहत असतो. आता आपण म्हणू की आपण कसा काय त्याला खुराक देतो. म्हणजे लोभ द्वेष मोह, तर आपण आत्ताच म्हटलं की असं कोणालाच वाटत नाही की लोभ द्वेष मोहामध्ये मी राहावं, परंतु त्या आपल्या अजागृतीमुळं त्या गोष्टी आपल्यात येत राहतात आणि आपण त्याला खुराक देतो हे आपल्याला कळतच नाही की आपण त्याला कशा प्रकारे खुराक देतोय म्हणून. साधं उदाहरण जर बघितलं की समजा एखाद्याने मला काही म्हटलं, तर मी काय करेल, समजा आता आट्टे सरांनी मला काही म्हटलं आहे, आता एक्झाम्पल घ्या, ते मित्र आहे म्हणून मी एक उदाहरण देऊ शकतो त्यांचं. तर त्यांनी मला जर काही बोलले, तर मी काय करतो, तेवढ्या वेळापुरता माझ्यामध्ये नकारात्मकता निर्माण झाली या क्षणाला, कारण त्यांनी माझ्याविषयी काहीतरी चुकीचं म्हटलं आणि माझ्या पुढे म्हटलं, मागे म्हटलं, जिथेही म्हटलं असेल. आता माझ्या मनात त्यांच्याविषयी नकारात्मकता निर्माण झाली, इथपर्यंत ठीक आहे. तात्पुरता आपल्या मनाला आपण रिॲक्टिव्ह माइंडमध्ये गेलो इथपर्यंत ठीक आहे. परंतु काही वेळानंतर, दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर, रात्री झोपताना, जेवताना, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा मी ती गोष्ट आठवतो. आटे सरांनी मला असं म्हटलं, त्यांनी असं म्हणायला नको होतं, त्यांनी असं मला का बरं म्हटलं, त्यांनी माझ्या भावनांचा विचार केला नाही, त्यांना असं म्हणणं शोभलं का. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर सुद्धा आपण त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा आठवत राहतो. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतो आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टींच्या संपर्कात राहतो, तेव्हा त्या नकारात्मकतामुळे जो माझ्या मनात द्वेष निर्माण झालेला आहे, त्या द्वेषाला मी पुन्हा पुन्हा जागृत करत असतो, त्या द्वेषाला पुन्हा पुन्हा कवटाळत असतो. म्हणजे एकदा जी एखादी कृती घडली, त्या कृतीचा द्वेष आला इथपर्यंत ठीक आहे, परंतु ती आपण सोडून देण्याची प्रक्रिया सुरू करत नाही, तर त्याला पुन्हा घट्ट पकडण्याची प्रक्रिया आपण सुरू करतो आणि पुन्हा पुन्हा त्या मानसिक अवस्थेमध्ये आपण जात असतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला आपण आठवत असतो. असंच लोभाच्या बाबतीत पण होतं. एखादी जर लोभ निर्माण झाला असेल आपल्याला, तर लोभ निर्माण झाला त्या क्षणापुरता, त्या इंद्रियांनी प्रतिसाद दिला आणि त्या इंद्रियाच्या गुलामीमुळे आपण काही क्षणासाठी लोभात गेलो, परंतु ती गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला आठवतं की ती गोष्ट खूपच छान होती, ती मला हवीशी वाटतं, ती माझ्याकडे असली तर बरं होईल, मी ती खरेदी केली पाहिजे, मी ती घेतली पाहिजे, ती माझ्याकडे असली पाहिजे, मला ती दिसली पाहिजे. तर ह्या प्रकारचा जो लोभ आपण वारंवार त्या संपर्कात जात असतो, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपण त्या लोभाच्या आणि द्वेषाच्या मानसिक अवस्थेमध्ये आपण राहत असतो. तर हे झालं अकुशल अवस्थांविषयी किंवा नकारात्मक बाबींविषयी. मग या नकारात्मक बाबी निर्माण होण्याचं कारण काय, आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर पहिलं कारण जे असते की या नकारात्मक बाबी ज्या निर्माण होतात, अकुशल बाबी ज्या आपल्या मनात निर्माण होतात, त्यातलं पहिलं कारण जे बुद्ध सांगतात की ते कर्म विपाकातून नकारात्मकता निर्माण होते. म्हणजे आपण जे काही कर्म करत असतो डेलीमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, त्या कर्मातूनच प्रत्येक कर्माचा जसं म्हणतात की परिणाम आहे. बुद्धाची मूळ शिकवण आहे प्रतित्य समुत्पाद, म्हणजे कार्यकारण भावाची शिकवण. कुठलंही गोष्ट कारण असल्याशिवाय घडत नाही. मग जेव्हा एखादी गोष्ट घडते, त्या गोष्टीला परिणाम असतो आणि मग अशा कर्मविपाकातून आपली नकारात्मकता, आपण जे आधीचं कर्म केलेलं असते त्या कर्मातून पुढचं कर्म घडत असतं. म्हणजे मी जर आज काही कोणाला जर थोडासा कठोर बोललो असेल, तर त्या व्यक्तीच्या मनात माझ्याविषयीचा द्वेषाची भावना निर्माण झाली, माझ्याविषयीचा राग निर्माण झाला. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तो व्यक्ती पुन्हा पुढे येतो, तेव्हा तो व्यक्ती माझ्याविषयी नकारात्मक असतो, परंतु माझं काम आहे की मी त्याला अधिक मैत्रीपूर्ण स्वीकारलं पाहिजे, कालच्याविषयी त्याच्यासोबत संवाद केला पाहिजे. पण मी तसं करत नाही. मी पुन्हा कालचाच प्रसंग माझा आठवतो, मी काल या व्यक्तीला असं बोललो आणि हा अजूनही आज सुधारलेला नाही आहे आणि मी पुन्हा त्याला टोकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण काय करतो की जुनं जे आपलं कर्म असतं, ते कर्म आपल्याला पुन्हा पुन्हा ते कर्म
नवीन कर्म करायला लावतं आणि पूर्वी केलेल्या कर्माचा हा आपला परिणाम असतो. म्हणजे विपाकातून सुद्धा नकारात्मकता निर्माण होत असते. आता जसं एखादी कर्मविपाकातून साधं जर एखादं एक्झाम्पल बघितलं तर तो लवकर लक्षात येईल तुम्हाला, की समजा मी काल गुलाबजामुन खाल्लेत रात्रीला. मी काल एका लग्नाला गेलो होतो, तिथे पण गुलाबजामुन होते आणि खरंच सांगतो मी तुम्हाला की खरंच तो लोभ माझा निर्माण झालेला होता. काल गुलाबजामुन खाल्ले, लग्नातून घरी आलो आहे, पुन्हा इच्छा झाली की गुलाबजामुन छान होते कालचे. आता मला सांगा, ते जर गुलाबजामुन माझ्या घरी असते, किचनमध्ये असते, तर मी काय विचार केला असता, म्हणजे 5 वाजता खाल्लेला गुलाबजामुन पुन्हा माझा विचार झाला असता संध्याकाळी, किंवा आता इथे आलो तर आता माझ्या मनात विचार निर्माण होतो की कालचा गुलाबजामुन छान होता, आता घरी गेल्यावर वर्ग संपल्यावर पुन्हा तो एक गुलाबजामुन मी खाईन. आता बघा, आता हा लोभ निर्माण झाला. आता मी इथे ध्यानात बसलेला आहे, मी वर्गात आहे, मी धम्मप्रवचन ऐकत आहे, मी लोकांसोबत संपर्कात आहे, पण माझ्या या ध्यानात बसलेल्यानंतर मला कालचा गुलाबजामुन जेव्हा मला आज आठवतो आणि मी घरी गेल्यानंतर मी तो गुलाबजामुन खाईल, अशा प्रकारचा लोभाच्या ज्या भावनेत मी आज गेलेला आहे, तर हा मी आज सहज नाही गेलो आहे. याला कारण आहे तो माझा कर्मविपाक आहे. मी काल ज्या लोभाने तो गुलाबजामुन खाल्लेला आहे, मी काल त्या इंद्रिय तृष्णेसाठी जशा पद्धतीने मी काल त्या इंद्रिय तृष्णेत गेलो, ती इंद्रिय तृष्णा माझी आज कायम आहे. आणि म्हणून मग मला कालचं जे कर्म होतं गुलाबजामुन खाण्याचं, त्या कर्माचा परिणाम आज माझ्या मनात गुलाबजामुन आला सकाळी ध्यानामध्ये, आणि मी आज माझ्या ध्यानामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की मी घरी गेल्यानंतर आज गुलाबजामुन खाईल. तर मी आज जो माझ्या ध्यानात जो अडथळा निर्माण झाला त्या गुलाबजामुनचा, हा आज नाही झालेला आहे, तर हा माझ्या कालच्या कर्माचा परिणाम आहे. तर अशा प्रकारे आपण कर्मविपाकातून आपली नकारात्मकता किंवा अकुशल मानसिकता आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि हे संस्कारित असते. आपल्यावरती हे अनेक दिवसांचे, वर्षाचे संस्कार झालेले असतात आणि संस्कारातूनच ह्या नकारात्मक बाबी आपल्यामध्ये येत असतात. आता असं म्हणतात की संस्कार हा खूप शक्तिशाली आहे. म्हणजे जे काही आपल्यावरती संस्कार आहे हे तोडणं, सैल करणं इतकं सोपं नाही असं म्हणतात. आणि त्याचा अनुभव आम्ही सर्वजण धर्मजीवन जगताना, आपण प्रॅक्टिस करताना आणि त्याचा प्रयत्न करताना आपल्याला अनुभवतं की एखादी आपली सवय आहे, आपल्याला लागलेल्या सवयी आहे, आपल्यावरती झालेले संस्कार आहे, हे तोडणं काही इतकं सोपं काम नाही. हा तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे. परंतु असं म्हणतात की, बुद्ध म्हणतात की संस्कार हा शक्तिशाली आहे, परंतु जागृती ही त्याहून अधिक शक्तिशाली आहे असं बुद्ध म्हणतात. की अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण, जी स्मृती आहे, जी जागृती आहे, ही या संस्कारापेक्षाही शक्तिशाली आहे म्हणतात. तर मला वाटतं की ही जी बुद्धाची जी शिकवण आहे की संस्कारापेक्षा जागृती ही अधिक शक्तिशाली आहे, याला आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे जर आपण स्वीकारत असू तर मग खऱ्या अर्थाने आपण आपल्यातली जो काही संस्कार आहे त्या संस्कारावर काम करू शकतो, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या या नकारात्मक बाबीवरती विचार केला पाहिजे, त्याच्यावरती कार्य केलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीत मग आपण सर्वात पहिले जर काय केलं पाहिजे, जर आपण अशा प्रकारे जागृती जर आपल्यामध्ये निर्माण केली, आपली जर अधिकाधिक जर आपण स्मृतिमान राहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या स्मृतीमुळं, आपल्या जागृतीमुळं आपल्यात येणारा लोभ, आपल्यात येणारा द्वेष, ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, शंका आहे, त्याला काय तिरस्कार आहे कोणाचा, स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यात जेव्हा निर्माण होतात किंवा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या माझ्यामध्ये विद्यमान आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे आधी. जर आपण ओळखलंच नाही तर आपण त्याच्यावरती कार्य करू शकत नाही. म्हणून पहिला जो आहे की कर्मविपाकाचा परिणाम आहे. आणि जो काही आपल्यात द्वेष निर्माण होतो, जो काही आपल्यात लोभ निर्माण होतो, जे काही ईर्ष्या निर्माण होते, जो काही अहंकार निर्माण होतो, तो माझ्या जुन्या कर्माचा परिणाम आहे, हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. आपल्याला सहज वाटते की हा आत्ता बोलला म्हणून मला याचा राग आला, असं नाही होत. तो कधीतरी कोणातरी जुन्या कर्माचा तो परिणाम असतो, हे मात्र आपण ओळखत नाही. आणि म्हणून कर्मविपाक आपण पाहायला पाहिजे आणि कर्मविपाकातून अशा प्रकारची नकारात्मक अवस्था निर्माण होत असते. दुसरं जे कारण आहे की ते म्हणजे नकारात्मकते जेव्हा निर्माण होते, त्याला दुसरं कारण आहे की आपण नकारात्मकतेला प्रतिसाद देतो. म्हणजे ज्या काही आपल्यातल्या अकुशल बाबी आहेत, ज्या
ज्या काही आपल्यामध्ये अकुशल बाबी किंवा नकारात्मकता निर्माण झालेल्या आहेत त्याला आपण पुन्हा पुन्हा प्रतिसाद देत असतो. असं म्हणतात की जर एखाद्या गोष्टीला प्रतिसाद नाही दिला तर ती गोष्ट आपोआप आपण त्या गोष्टीपासून दूर जातो. मग आपल्याला माहिती आहे की माझ्यामध्ये लोभ आहे, माझ्यामध्ये द्वेष आहे, माझ्यामध्ये अज्ञान आहे, माझ्यामध्ये अहंकार आहे, ईर्ष्या आहे, तिरस्कार आहे, कुशंका आहे, लोकांवरती माझा विश्वास नाही. ह्या जर अकुशल बाबी, नकारात्मक बाबी जर माझ्यामध्ये आहे तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण या नकारात्मक बाबीला प्रतिसाद द्यायला नको. पण प्रतिसाद आपण दिल्यामुळं त्या पुन्हा पुन्हा त्या गोष्टी घट्ट होते. आता जसं की आपण बघतो की प्रतिसाद न दिल्याने काय घटना घडतं. समजा आपण घरी आहोत आणि अतिशय घाईत आहोत, आपण आपल्याला कुठेतरी जायचं आहे, होऊ शकते आपल्याला ड्युटीवर जायचं असेल किंवा कोणाला वेळ दिलेला असेल किंवा एखाद्या लग्नात जायचं असेल आणि आधीच तुम्हाला खूप वेळ झालेला असेल किंवा तुम्ही वर्गाला निघालेले असाल आणि तुम्हाला वर्गात वेळेत जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे कोणीतरी व्यक्ती आला, पाहुणा आला, काय कराल तुम्ही अशा वेळेला? एकतर तुम्हाला पहिले टेन्शन येतं की आता मी निघाली आणि आता हा पाहुणा आला, आता याचं काय करावं, आता मला तर वेळ झाला आहे आधीच. अशा विवंचनेत आपण काय करतो, त्यांना सरळ सांगतो की आता मी निघालेला आहे, तुम्ही नंतर कधीतरी या, कारण मला जाणं गरजेचं आहे असं. मग आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपली परिस्थिती सांगतो त्याला की नाही, आता हा माझा वेळ जाण्याचा आहे आणि आता मी तुम्हाला अटेंड करू शकत नाही किंवा तुमच्यासोबत तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. असं असल्यावरही ते व्यक्ती आपल्या घरी पुन्हा बसतात, आपल्या चेअरवरती बसतात, आपल्या घरी सोफा असेल सोफ्यावर बसतात, म्हणतात बरं ठीक आहे, तुमची घाई आहे, 2च मिनटं घेतोय तुमचे. तर आपण म्हणतो नाही, आता नाही, आता मला वेळच नाही, तुम्ही नंतर या कधीत. आणि विशेषतः हे जसे LIC एजंट आहेत किंवा इन्शुरन्सचे एजंट आहेत, ते लोक आले की आपले बऱ्याचदा आपण असं त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतोय. मग काय होते, तो म्हणतो की ठीक आहे, बरं जाऊ द्या बाबा, चहा पाणी तर पाजून द्या. आपण म्हणतो नाही, मला तो पण वेळ नाही आहे, आणि आपण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला कळतंय की हा व्यक्ती आपल्याला अजिबात अटेंड करायला तयार नाही, हा व्यक्ती आपल्याला अजिबात लक्ष द्यायला तयार नाही किंवा आपल्यासोबत वेळ घालवायला अजिबात तयार नाही किंवा त्याची वेळ आपल्याला तो देऊ इच्छित नाही, तेव्हा तो मात्र स्वतःहून निघून जातो. तर असंच आपल्यातल्या नकारात्मकतेचं आहे. जसा आपल्याला इच्छा नसलेल्या पाहुण्यांसोबत आपण बरोबर त्या पाहुण्याला टाळतो, तशाच पद्धतीने आपण आपल्यात जे नकारात्मक विचार येतात, नकारात्मक भावना येतात, जे काही अकुशल बाबी येतात, त्याविषयी सुद्धा आपण असंच त्यांना टाळलं पाहिजे, त्याला दुर्लक्षित केलं पाहिजे, जेणेकरून ते आपोआप आपल्यापासून दूर जातील किंवा आपण त्याच्यापासून दूर जाऊ. तर अशा प्रकारे आपण जसं एखाद्या न आवडणाऱ्या व्यक्तीला आपण जसं एंटरटेन करत नाही, तसंच आपण नकारात्मक गोष्टीला सुद्धा एंटरटेन करायला नको. तरच आपण या बाबीपासून, म्हणजे ही एक नकारात्मकता निर्माण होण्याचं जे कारण आहे की त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत नसल्यामुळे त्या गोष्टी आपल्यात निर्माण होतात. म्हणून आपण नकारात्मक बाबीकडे वारंवार दुर्लक्ष केलं पाहिजे, त्याला आपण अटेंड केलं नाही पाहिजे, त्याला एंटरटेन करायला नको. आणि मग तिसरी जी बाब आहे की ज्या बाबी नकारात्मकता निर्माण होते, ती म्हणजे सत्यता न स्वीकारल्यामुळे सुद्धा नकारात्मकता आपल्यात निर्माण होते. बरेचदा आपण सत्यता स्वीकारत नाही, एखादी बाब नकारात्मक आहे, म्हणजे आपण एखाद्यासोबत संवाद साधतो, तो कठोर भाषेत असतो, आपल्याला एखादी गोष्ट आवश्यकतेपेक्षा जास्त आवडतं, तो लोभ असतो. पण आपण हे जाणत नाही, आपण त्याला ओळखत नाही की हा लोभ आहे, हा माझ्यातला द्वेष आहे. आणि हे सत्यता आपण न स्वीकारल्यामुळं आपल्याला वाटतं की जे मी केलं ते अगदी बरोबर आहे. या आविर्भावात जेव्हा राहतो त्यावेळेला आपण आपल्यातली नकारात्मकता कमी करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्यातली जी नकारात्मकता आहे, अकुशल जी भावना आहे, ती सातत्यानं वाढत जाते, कारण आपण आपल्यातली सत्यता स्वीकारत नाही. आणि म्हणून आपण आपल्यातली जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे की यस, हा माझा लोभ आहे. जरी मी एखाद्यावर रागवलो असलो, जरी मी एखाद्यासोबत कठोर बोललो असलो, तरी मी ते ओळखलं पाहिजे की ही जी मी कठोर वाणी वापरलेली आहे माझ्या वाणीतून, ती कठोर शब्द ही माझ्यातला द्वेष आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे.
आपण म्हणू की येस त्याने कचरा केला म्हणून मी त्याच्यावर रागवलो, हे जर आपण आपल्या कृतीचं समर्थन करत असू तर त्याने कचरा केला हे त्याचं काम केलं, पण तू का रागवला त्याच्यावरती कचरा केला म्हणून? तू तो एकतर स्वच्छ करू शकतो किंवा त्याला प्रेमाने सांगू शकतो की दादा हे विहार आहे, इथे कचरा करू नका. अशा पद्धतीने आपण मैत्रीपूर्ण जर आपण त्याला प्रतिसाद दिला तर आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. पण आपण काय म्हणतो की त्याने केलेली चूकच आहे आणि म्हणून मी जे केलेली कृती आहे ती माझी बरोबर आहे ना, आपल्या कृतीचं आपण समर्थन करतो. हे बरोबर आहे, कचरा करणाऱ्यांनी चूक केलेली आहे हे जरी बरोबर असलं, पण तुम्ही रागवल्यामुळं तुमच्यात ती नकारात्मकता निर्माण झाली हेही तेवढंच सत्य आहे, हे मात्र आपण स्वीकारत नाही. आपण म्हणतो की त्याने कचरा केला म्हणून मला त्याचा राग आला, पण असं नाही आहे. त्याने कचरा केला त्याची चूक आहे हे बरोबर आहे, परंतु माझ्या मनात त्याच्याविषयीचा द्वेष किंवा राग निर्माण झाला ही माझ्यातली अकुशल भावना आहे, ही माझ्यातली नकारात्मकता आहे, हे मात्र आपण स्वीकारत नाही. आणि मग हे न स्वीकारल्यामुळं, आपल्यातल्या नकारात्मकतेची सत्यता न स्वीकारल्यामुळं सुद्धा आपल्या मनात अधिकाधिक नकारात्मक भावना वाढत जातात आणि नकारात्मकतेची वाढ होते. तर अशा प्रकारे जे काही 3 कारणं सांगितलेली आहेत की नकारात्मकता का वाढत जाते, तर ही 3 कारणं आहेत. त्यानंतर मग अशा नकारात्मकतेमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर बुद्ध त्या ठिकाणी 3 उपाय सांगतात की अशी जर नकारात्मकता आपल्यात निर्माण झाली तर तुम्ही काय करू शकता. तर बुद्ध सर्वात पहिले सांगतात की नकारात्मकतेमुळे आपली दृष्टिभंग होते असा विचार करा. बुद्ध आपल्याला काही व्यायाम सांगतात की तुम्ही असा विचार करा की माझ्यामध्ये जर अकुशल अवस्था निर्माण होत असेल, माझ्यामध्ये जर नकारात्मकता निर्माण होत असेल तर माझा दृष्टिभंग होतो असा विचार करा. आता दृष्टिभंग होते म्हणजे काय, जसं आहे तसं आपण पाहू शकत नाही. म्हणजे जर समोरच्या व्यक्तीचा जर मला द्वेष येत असेल किंवा माझ्या मनात जर एखाद्या व्यक्तीविषयीचा द्वेष असेल तर मी त्याला मैत्रीपूर्ण त्याला पाहू शकत नाही किंवा त्या बाबतीत मी त्याच्याकडे द्वेषानेच पाहील. तर ही गोष्ट लक्षात घ्या की नकारात्मकतेमुळे आपली दृष्टिभंग होते. एखाद्याविषयी जर माझ्या मनात जर आधीच शंका असेल, कुशंका असेल, तर मी त्याला पूर्वग्रह दूषित माझ्या मनात जे आधीच पेरलेलं आहे किंवा माझ्या मनात जे आधीच संस्कार झालेला आहे किंवा माझ्या मनात जी काही त्या व्यक्तीविषयीची प्रतिमा आहे त्या जुन्या प्रवृत्तीतूनच मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करीन. समजा एखादी व्यक्ती जर आधी दारू पित असेल आणि तो जर समजा माझ्या पुढे आला असेल तर मी त्याला याच भावनेतून पाहिल की हा दारू पिऊनच असेल, पण मी हे नाही पाहणार की त्याने कदाचित ती सोडलेली असेल, तो कदाचित बदललेला असेल. तर अशा प्रकारे आपला दृष्टिभंग होते, आपण आहे तसं त्याला पाहू शकत नाही. एखादी जर आपल्या एखाद्या व्यक्तीविषयी जर द्वेष असेल तर त्याच्या चांगल्या बाबी आपण पाहत नाही. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्ती जर आपल्याला नावडता व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर त्या व्यक्तीच्या चांगल्या बाबी आपल्याला आवडत नाही. म्हणजे त्यांनी चांगलं जरी काम केलं तरी असं वाटते आपण त्यात नकारात्मक गोष्टी पाहतो की ते त्यांनी लोकांना दिसायसाठी केलं असेल, स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी केलेलं असेल. तर अशा आपण निगेटिव्ह बाबीतून किंवा निगेटिव्ह भावनेतून आपण त्याकडे पाहतो. आपण त्याकडे विधायक किंवा पॉझिटिव्हली आपण त्या गोष्टीकडे पाहत नाही. तर आपला अशा प्रकारचा दृष्टिभंग होते. जर असा विचार करा की जर माझ्यामध्ये जर नकारात्मकता असेल तर माझा दृष्टिभंग होईल, मी आहे तसं पाहणार नाही, हा विचार करा. दुसरं बुद्ध उपाय सांगतात त्याच्यावरती की नकारात्मक अवस्थेमुळे मी दुःखात ढकललं जात आहे असा विचार करा. तर अतिशय बुद्ध क्लिअर सांगतात की मी या नकारात्मक भावना जर माझ्यामध्ये आहे तर या नकारात्मक भावनेमुळं मी दुःखात ढकलत आहे असा विचार करा. म्हणजे एखाद्या विषयीचा द्वेष असेल, जर मी एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या बाबी पाहू शकत नसेल त्या द्वेषामुळं, तर मी दुःखात आहे. कारण त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर माझ्या मनात जर चीड निर्माण होत असेल, मी जर अस्वस्थ होत असेल तर दुःख कोणाला होत आहे, शेवटी मला होत आहे. जर माझ्यामध्ये लोभ निर्माण होत असेल एखाद्या गोष्टीचा आणि लोभ निर्माण झालेली वस्तू जर मला मिळत नसेल तर मग माझी मनाची जी चिडचिड होत आहे त्या चिडचिडीमधून मला पुन्हा दुःखच निर्माण होत आहे माझ्या मनामध्ये. तर सांगायचं तात्पर्य की त्या अस्थिरतेमुळे किंवा त्या अवस्थेमुळे आपलं जे काही द्वेष आहे, लोभ आहे, या गोष्टीमुळे जी माझ्या मनाची अस्वस्थता निर्माण होते, जी माझं मनाला अस्थिर करत असते, त्या अस्थिरतेमुळे माझ्या मनात पुन्हा दुःखच येते माझ्या वाट्याला. म्हणजे मी पुन्हा या नकारात्मक गोष्टीमुळं दुःखाकडे ढकललं जात आहो असा विचार करा. आणि तिसरी गोष्ट सांगतात
की नकारात्मकमुळे आपण समृद्धीकडे जात नाही असा विचार करा. म्हणजे आपला जो प्रवास आहे, आपला ज्या जीवनाचं ध्येय आहे, हे जीवनाचं ध्येय काय? आपल्याला समृद्धी प्राप्त करणे. मग समृद्धी प्राप्त करणे हे जर आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असेल तर त्या समृद्धीकडला प्रवास माझा कुठेतरी थांबलेला आहे असा विचार करा. म्हणजे ह्या नकारात्मक बाबी जर माझ्यामध्ये निर्माण झाल्यात, म्हणजे झालेल्या आहेत पण त्या जर नष्ट केल्या नाहीत तर माझा समृद्धीकडे जाण्याचा प्रवास थांबल्या जाऊ शकतो असा विचार करा. आणि या अशा प्रकारे जर आपण विचार केला, या 3 प्रकारे जर आपण चिंतन केलं तर निश्चितच आपण या नकारात्मक बाबीपासून वर उठू शकतो. आणि मग बुद्ध सांगतात की या नकारात्मकतेमधून आपण बाहेर कसं पडायचं. मग ते पुन्हा त्याचे 3 उपाय सांगतात. पहिली गोष्ट जी सांगतात ते की नकारात्मक अवस्था आहे ही आपण ओळखणे हाच पहिला उपाय आहे आणि तो प्रामाणिकपणे आपली नकारात्मकता आपण ओळखली पाहिजे. हा पहिला उपाय सांगतात. आणि दुसरा उपाय सांगतात ते की या नकारात्मकतेमुळे मी दुःख भोगत आहे हे तुम्ही स्वतः पाहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे स्वतःकडे, की ज्या नकारात्मकता माझ्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या नकारात्मकतेमुळे मला काय लाभ झाला. तर आपण हे पाहता आलं पाहिजे की या नकारात्मकता माझ्यामध्ये निर्माण झाल्यामुळे तर मी तर खऱ्या अर्थाने दुःख भोगत आहे सध्या. म्हणजे जो काही माझ्यामध्ये कोणाविषयी द्वेष निर्माण झाला असेल, कोणाविषयीचा विश्वास नसेल माझ्या मनामध्ये, कोणाविषयीची शंका असेल, कुशंका असेल, कोणाविषयीची स्पर्धा असेल, कोणाविषयीची ईर्ष्या असेल, जर मी अहंकारात जगत असेल, मी लोभात जगत असेल, तर या सगळ्या नकारात्मक बाबीमुळं, या अकुशल बाबीमुळं मी काय झालो आहे, दुःख भोगत आहे त्या गोष्टीचं. हे आपण स्वतः पाहता आलं पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे पाहता आलं पाहिजे की याच्यामुळं मला वेदना होत आहे, मी पीडादायक जीवन जगत आहे आणि ह्या सगळ्या दुःखाला कारण असं आहे की माझ्यातली नकारात्मकता आहे. आणि म्हणून त्या दुःखाला ओळखणं फार महत्त्वाचं आहे की माझ्या मनात जे काही दुःख निर्माण झालेलं आहे हे दुःख कशामुळे निर्माण झालेलं आहे. तर माझ्यामध्ये ज्या काही सूक्ष्म का असेना ज्या नकारात्मकता आहेत त्या मी नीट न ओळखल्यामुळं मला त्या कळल्या नाही की ही माझ्यातली नकारात्मकता आहे. मी केवळ इतरांना दोष देत बसलो, परंतु या माझ्यातल्याच नकारात्मकता आहे, त्यामुळं माझ्या वाट्याला हे दुःख आलेलं आहे. हे आपण स्पष्टपणे पाहू शकलो पाहिजे. आपल्या अस्थिर मनाची अवस्था आपण पाहू शकलो पाहिजे आणि या अस्थिरतेमधून मला जे दुःख वाट्याला आलेलं आहे त्या दुःखाला कारण माझ्यातल्याच नकारात्मकता, माझ्यातलीच अस्थिरता आहे. हे जर आपण नीट ओळखलं तर मग आपण या नकारात्मक बाबीमधून किंवा या अकुशल बाबीमधून आपण वर उठू शकतो किंवा आपण या नकारात्मकतेपासून दूर जाऊ शकतो. दुसरी आणि तिसरी गोष्ट बुद्ध सांगतात की या नकारात्मक बाबीविषयीचा विरुद्ध गुण निर्माण करा. म्हणजे तुमच्यामध्ये जर द्वेष निर्माण झाला असेल तर तुम्ही मैत्रीचं पालन करा, मैत्री विकसित करा. तुमच्यात जर लोभ असेल तर दानाचा गुण वाढवा. तुमच्यामध्ये जर अज्ञान असेल तर जागृती स्मृतीचा सराव वाढवा. तर बुद्ध म्हणतात की त्याच्या ज्या बाबी नकारात्मक आहेत त्याच्या विरुद्ध बाबी आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक प्रामाणिक ते प्रयत्न आपण केले पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या 3 जर उपाय केले तर आपण या नकारात्मकतेमधून बाहेर पडू शकतो किंवा या अकुशल बाबींना आपण नष्ट करू शकतो, त्याचा उच्छेद करू शकतो. तर अशा प्रकारच्या या दुसरा जो सम्यक प्रयत्न आहे की ज्या काही नकारात्मक बाबी किंवा ज्या काही अकुशल बाबी आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या अकुशल बाबींचा उच्छेद करणे किंवा त्याला नष्ट करणे किंवा त्यांना नाश करणे त्याचा, तर हा आपला सम्यक व्यायामातील दुसरा जो काही आहे सम्यक प्रयत्न आहे. आता हा दुसरा सम्यक प्रयत्न दुसरं तिसरं काही नसून काय आहे बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या ज्या नकारात्मकता आहे ह्या नष्ट करणे म्हणजे दुसरं तिसरं एका वाक्यात जर हा दुसरा प्रयत्न जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की आपल्या मनाच्या ज्या अंधार कोठडीत म्हणजे द्वेष, लोभ आणि मोहाच्या जी काही अंधार कोठडी आपल्या मनाची आहे त्या अंधार कोठडीत एक दिवा लावणे आहे. बस
आणि याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही नाही. जी काही आपली लोभ द्वेष मोहाची जी काही अंधार कोठडी आपल्या मनामध्ये आहे, त्या आपल्या मनाच्या अंधार कोठडीमध्ये मैत्रीचा, करुणेचा, प्रज्ञेचा दिवा लावणे म्हणजेच हा दुसरा सम्यक व्यायाम आहे, जो म्हणजे अकुशल बाबींना नष्ट करणे किंवा त्याचा उच्छेद करणे. तेव्हा आपण सर्वात प्रथम ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे की आपल्यातली नकारात्मकता ओळखता आली पाहिजे. नकारात्मकतेला प्रतिसाद देता कामा नये, तिला टाळता आलं पाहिजे आणि त्या नकारात्मकतेचा उच्छेद करण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करणे बुद्धाला उचित वाटत आहे की त्या जर केल्या आपण तर निश्चित आपण या सम्यक व्यायामातून आपण संबोधीपर्यंत जाऊ शकतो आणि या सम्यक व्यायामाच्या माध्यमातून आपण संबोधी आणि आपलं अंतर आपण कमी करू शकतो. तेव्हा आपण आज मला पुनश्च या तिसऱ्या प्रवचनामध्ये सम्यक व्यायामाअंतर्गत येणारा जो दुसरा सम्यक व्यायाम आहे, अकुशल मानसिक अवस्थाचा उच्छेद करणे, याविषयी आपण मला ऐकून घेतलं आणि तशी मला आमच्या टीमनी हे व्यक्त करण्यासाठी मला संधी निर्माण केली. त्याबद्दल माझ्या टीमचं आणि आपणा सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण मला पुनश्च ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम.